Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 8 maths chapter number 5 expansion formula. यामधील आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 कंप्लीट करून घेणार आहोत. फर्स्ट इथे आपल्याला एक्सपांड दिलेला आहे, तर जो दिलेला फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण फॉर्म्युला समजून घेऊया. हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा आहे जेणेकरून तुम्हाला हे पूर्णचे पूर्ण प्रॉब्लेम या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग सॉल्व करता येतील. हा फॉर्म्युला असा दिलेला आहे बघा, बायनॉमियल टर्मचा दिलेला आहे. ए ही फर्स्ट टर्म आहे आणि बी ही सेकंड टर्म आहे. म्हणजे फॉर्म्युला असा आहे की ए क्यूब म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब आहे प्लस 3 फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इनटू बी, म्हणजेच काय हे पूर्ण मल्टिप्लिकेशनला आहे. इथे 3 हा फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय आहे आणि ए हा सेकंड टर्मला मल्टिप्लाय आहे, प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. ओके, आता यामध्ये पण ही फर्स्ट टर्म के आहे आणि सेकंड टर्म 4 आहे. ठीक आहे, म्हणजे हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू शकतो. तर इथे आपण फर्स्ट टर्मचा क्यूब घेणार आहे, म्हणजे के चा क्यूब प्लस 3 इंटू इथे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे, म्हणजे फर्स्ट टर्म काय आहे याच्यामध्ये के चा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि इथे इंटू बी इथे काय आहे 4 आहे, सेकंड टर्म 4 प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे के येणार इथे आणि इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर घ्यावा लागणार प्लस सेकंड टर्मचा क्यूब. ओके, आता व्हॅल्यू आपण पुटअप करून घेतलेला आहे. आता आपण याला सॉल्व करून घेऊ. के चा स्क्वेअर काय येणार आहे, के स्क्वेअर येणार आहे प्लस इथे हा 3 ॲज इट इज इंटू इथे के चा स्क्वेअर जर आपण काढला तर के स्क्वेअर आणि इथे इंटू 4 प्लस इथे 3 ॲज इट इज इंटू के ॲज इट इज 4चा स्क्वेअर जर आपण इथे काढला तर 4 4 जा 16 येणार आणि इथे 4चा क्यूब काढला तर 4 4 जा 16 आणि 16 4 जा 64. नेक्स्ट इथे के स्क्वेअर प्लस आता इथे आपल्याला मल्टिप्लाय दिलेली आहे, म्हणजे ही एक टर्म आहे, अशा इथे आपल्याला 4 टर्म मिळालेले आहे. फर्स्ट टर्म आपण ॲज इट इज लिहून घेतली इथे. आता ही सेकंड टर्म आपण सॉल्व करू, म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे 3 4 जा 12 आणि हा के स्क्वेअर ॲज इट इज इथे प्लस ही थर्ड टर्म सॉल्व करूया. इथे 3 आहे, इथे 16 आहे, 16 3 जा 48 आणि हा के ॲज इट इज प्लस इथे 64 ॲज इट इज. म्हणजे आन्सर काय आलेला आहे, के स्क्वेअर प्लस 12 के स्क्वेअर प्लस 48 के प्लस 64. सेकंड एक्झाम्पल आहे 7x प्लस 8y क्यूब. या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. इथे आपल्याला फर्स्ट टर्मचा क्यूब घ्यायचा आहे बघा, इथे फर्स्ट टर्मचा क्यूब घेतलेला आहे प्लस 3 हा फॉर्म्युलामधला 3 आपण इथे घेतलेला आहे इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 7x इथे आपल्याला स्क्वेअर घ्यावं लागल आणि इंटू सेकंड टर्म काय आहे 8y इंटू 8y प्लस फॉर्म्युलामधील 3 आपण घेतलाय, नंतर इथे फर्स्ट टर्म म्हणजे 7x इंटू सेकंड टर्म काय आहे 8y चा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. आता नेक्स्ट इथे आपल्याला काय करायचं, 7चा क्यूब काढायचा आहे. मग 7चा क्यूब आपण कसा काढत असतो, 7 इंटू 7 क्यूब काढायचा आहे, तर आपल्याला 3 टाइम मल्टिप्लाय करायची आहे 7ला, म्हणजे इथे 7 7 जा 49 येणार आहे आणि ह्या 7ने परत एकदा मल्टिप्लाय करायचा आहे. 7 9 जा 63 आणि 7 4 जा 28 मध्ये आपण 6 ॲड केला तर 34, म्हणजे काय क्यूब आला 343x क्यूब. ओके, नंतर नेक्स्ट आहे आता ही सेकंड टर्म आपल्याला सॉल्व करायची आहे पूर्ण. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे 7चा स्क्वेअर काढून घेणार आहे, म्हणजे 3 इंटू 7चा स्क्वेअर काय असणार आहे 49 आणि x स्क्वेअर इंटू 8y प्लस ही टर्म सॉल्व करायची आता, म्हणजे याच्यामध्ये स्क्वेअर कोणाला आहे सेकंड टर्मला. मग फर्स्ट ऑफ ऑल स्क्वेअर आपण काढून घ्यायचा, इथे 3 लिहायचं 3 इंटू 7x इंटू 8चा स्क्वेअर 8 8 जा 64y स्क्वेअर. ओके, नेक्स्ट आता आपल्याला 8चा क्यूब काढायचा आहे. ॲज इट इज जसं आपण 7चा क्यूब काढला होता तसं आपल्याला 8चा क्यूब काढायचा आहे. 8 8 जा 64, मग 64ला आपल्याला परत कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 8ने मल्टिप्लाय करायचं. 8 4 जा 32, 8 6 जा 48 मध्ये आपण 3 ॲड केले तर 51 येणार.
म्हणजे 512 हा 8चा क्यूब मिळणार आहे आणि y क्यूब इथे येणार. नेक्स्ट स्टेप काय येणार आहे इथे आता 343x क्यूब प्लस, आता ही टर्म आपल्याला सॉल्व करायची आहे तर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण 3, 49 आणि 8 ह्या त्रिनीही डिजिट्स आपल्याला मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट ऑफ ऑल 49 इंटू 3 आपण इथे करून घेणार. 3 9 जा 27, 27 जा 7 इथे कॅरी 2, 3 4 जा 12, 12 मध्ये आपण 2 मिळवला तर किती होणार 12 होणार, म्हणजे 147. 147 ला परत आपल्याला 8 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 8 7 जा 56, इथे 6 इथे 5, 8 4 जा 32, 32 मध्ये इथे 5 ॲड केला आपण तर किती होणार आहे 37. 37 जा इथे 7 इथे आला 3, 8 1 जा 8, 8 मध्ये 3 ॲड केला तर 11 येणार, म्हणजे किती आन्सर येणार 1176. आणि बघा इथे एक्स स्क्वेअर आहे म्हणून एक्स स्क्वेअर आणि इथे वाय आहे म्हणून वाय. ओके, नेक्स्ट टर्म सॉल्व करू आता यामधील. आता आपल्याला ही टर्म सॉल्व करायची आहे तर इथे प्लस आहे म्हणून आपण इथे प्लस ॲज इट इज लिहून घेणार आहे. आणि नेक्स्ट आपल्याला इथे 3, 7 आणि 64 यांची मल्टिप्लाय करायची आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण 7 इंटू 64 करून घेऊया. 7 4 जा 28, 2 कॅरी आला, 7 6 जा 42, 42 मध्ये ॲड केले 2 तर 44. नेक्स्ट आता इथे आपल्याला 448 ला या 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 3 8 जा 24, और इथे 2 कॅरी, 3 4 जा 12, 12 मध्ये आपण 2 मिळवले तर 14, 4 इथे 1 कॅरी, 3 4 जा 12, 12 प्लस 1 13, म्हणजे किती आले 1344. ओके, आता नेक्स्ट इथे बघा एक्स आहे आणि इथे वाय स्क्वेअर आहे म्हणून ॲज इट इज आपण इथे लिहून घ्यायचं. आणि ही टर्म जी आहे ही टर्म पण आपण इथे ॲज इट इज लिहून घ्यायची आहे 512y क्यूब. ओके, आता बघा इथे आन्सर काय आलेला आहे 343x क्यूब प्लस 1176 एक्स स्क्वेअर वाय प्लस 1344x वाय स्क्वेअर प्लस 512y क्यूब. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7 प्लस m क्यूब. इथे पण आपण हाच फॉर्म्युला यूज करणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये फर्स्ट टर्म 7 आहे, सेकंड टर्म m आहे म्हणून इथे आपण फर्स्ट टर्मचा क्यूब घेणार आहे 7 क्यूब प्लस 3 फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर घ्यायचा आणि इंटू सेकंड टर्म काय आहे m प्लस 3 फर्स्ट टर्म घ्यायची मल्टिप्लाय सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. ओके, आता आपण इथे 7चा क्यूब जर घेतला तर किती येणार 343 येणार आहे, जसं आपण आधी बघितलं होतं आधीच्या एक्झाम्पलमध्ये. आणि इथे आपल्याला 3 ॲज इट इज घ्यायचा इंटू 7चा स्क्वेअर म्हणजे 49, 7 7 जार 49 इंटू m प्लस इथे 3 ॲज इट इज इंटू 7 आणि इथे mचा स्क्वेअर काय येणार आहे m स्क्वेअर आणि इथे mचा क्यूब काय असेल m क्यूब असेल. ओके, आता नेक्स्ट 343 प्लस इथे आपल्याला 49 प्लस 3 ची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 3 9 जा 27, 3 4 जा 12, 12 मध्ये आपण 2 ॲड केला तर किती येणार 14, म्हणजे 147. हा m इथे मल्टिप्लायला आहे म्हणून इथे आपण m इथे मल्टिप्लायला देणार आहे. नेक्स्ट टर्म आपण सॉल्व करूया. इथे आपल्याला 3 आणि 7चं मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 3 7 जा 21, इथे m स्क्वेअर मल्टिप्लाय आहे म्हणून इथे m स्क्वेअर द्यायचा आणि प्लस m क्यूब. ओके, काय आन्सर आलेला आहे 343 प्लस 147m प्लस 21m स्क्वेअर इन प्लस m क्यूब. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 52 क्यूब. याला बायनॉमियल कसं कन्वर्ट करायचं तर इथे घ्यायचं आहे 50 प्लस 2 क्यूब झाला बायनॉमियल. आता या फॉर्म्युल्याच्या आपण सॉल्व करूया. म्हणजे इथे आपल्याला a चा क्यूब घ्यायचा आहे तर a चा क्यूब म्हणजेच काय येणार आहे फर्स्ट टर्म 50, सेकंड टर्म 2 म्हणजे 50चा इथे क्यूब घ्यायचा प्लस इथे 3 फर्स्ट टर्म जी आहे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे इथे 50चा स्क्वेअर इंटू इथे 2 येणार आहे सेकंड टर्म प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे 50 इंटू सेकंड टर्म म्हणजे 2चा स्क्वेअर प्लस सेकंड टर्म म्हणजे 2चा क्यूब. ओके,
नेक्स्ट आता इथे आपल्याला 50चा क्यूब काढायचा आहे. 50चा क्यूब काढायचा आहे तर आपल्याला 50 × 50 × 50 करावं लागणार आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण 3 50चे 3 0 इथं लिहून घेणार आहे. नंतर इथे 5 5 जा 25 आणि 25 5 जा 125. ओके, प्लस इथे आपण ॲज इट इज 3 घेणार इंटू हा 50चा स्क्वेअर काढायचा आहे तर 50 × 50 करावं लागणार. म्हणजे 2 50चे 0 आपण लिहून घेतले तर 5 × 5 25. ओके, इंटू हा 2 आपण घेतलेला आहे. नेक्स्ट आता ही टर्म सॉल्व करायची. 3 × 50 इंटू 2चा स्क्वेअर म्हणजे काय येणार 4 येणार, प्लस 2चा क्यूब काढायचा आहे. 2 2 जा 4 4 2 जा 8 म्हणजे इथं 8 येणार. नेक्स्ट आता 1,25,000 ॲज इट इज घेऊया. प्लस आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे ह्या तिन्ही नंबरची. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या नंबरची मल्टिप्लिकेशन करणार आहे. बघा, हे जे 2 0 आहे 2 0 ॲज इट इज लिहून घ्यायचे. 25 3 जा 75 आणि इंटू हा 2 घ्यायचा इथे. प्लस आता इथे आपल्याला ह्या 3 डिजिटची मल्टिप्लिकेशन करायची आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण या 2 डिजिटची मल्टिप्लाय करू. 5 3 जा 50 आणि हा 0 इंटू 4 प्लस हा 8 घ्यायचा आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन रिमेनिंग राहिलेली ही मल्टिप्लिकेशन सॉल्व करून घ्यायची आहे. फर्स्ट टर्म ॲज इट इज राहणार आहे. या सेकंड टर्ममध्ये 7,500 इंटू 2 ही मल्टिप्लिकेशन करायची आहे. आता 75 इंटू 150 आणि हे 2 0 ॲज इट इज देऊन द्यायचे. प्लस इथे 150 इंटू 4 करायचा आहे. 15 4 जा 60 आणि हा 0 ॲज इट इज द्यायचा प्लस 8. आता आपल्याला इथे सर्व जे डिजिट आहे जे सर्व टर्म्स आहे ह्याचे ॲडिशन करून घ्यायचे आहे. म्हणजे आता इथे 8 आहे 0 आणि इथे 0 0 म्हणजे इथे आपण ॲडिशन केली तर इथे काय येणार 8 येणार. नेक्स्ट आता इथे हा 0 0 आणि 0 म्हणजे परत 0. परत आता इथे 6 आहे 0 आहे 0 आहे म्हणजे इथे 6 येणार. आता इथे 5 आणि 5 किती होणार 10 10 जा 0 कॅरी 1. आता इथे हा 1 आहे 1 + 2 3 आणि हा कॅरी 1 4 आणि इथे रिमेनिंग 1 आहे म्हणून हा 1 द्यायचा. ओके, तर ॲडिशन काय येणार आहे आपली 1,40,608. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 101 क्यूब. याचा आपल्याला बायनॉमियल काढायचं असलं तर आपण कसं काढणार 100 + 1 क्यूब. ओके, आता फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आपण सॉल्व करू. फर्स्ट टर्म 100 आहे आणि सेकंड टर्म 1 आहे. फर्स्ट टर्मचा आपल्याला क्यूब घ्यायचा असतो म्हणजे 100 क्यूब प्लस 3. आता इथे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 100चा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म काय आहे 1 प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म काय आहे 100 इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्म क्यूब. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला 100चा क्यूब बघायचा आहे. तर बघा 100चा क्यूब काढायचा असला तर आपल्याला 100 इंटू 100 इंटू 100 करावं लागणार आहे. म्हणजे 300 मल्टिप्लिकेशन करावं लागतील. म्हणजे 300 जे आहे 300च्या वरचे 2 2 0 म्हणजे 6 0 होतील. म्हणजे आपल्याला इथे 6 0 लिहायचा आणि 1चा क्यूब जर आपण काढला तर 1 म्हणजे 1 वर आपल्याला 6 0 राईट करायचे आहे. म्हणजे 100चा क्यूब आपल्याला मिळेल. प्लस इथे 3 घ्यायचं आणि 100चा क्यूब स्क्वेअर काढायचा आहे. म्हणजे 100 इंटू 100 करावं लागणार. म्हणजे 200च्या वरती जे 2 2 0 आहे ते 4 0 लिहायचे आणि 1चा स्क्वेअर 1. ओके, इंटू हा 1 इथे लिहायचा आहे. प्लस इथे 3 येणार मल्टिप्लाय 100 1चा स्क्वेअर 1 येणार आणि प्लस 1चा क्यूब पण 1 येणार आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला जी मल्टिप्लिकेशन आलेली आहे ती मल्टिप्लाय करून घ्यायची. म्हणून आपण ॲज इट इज फर्स्ट टर्म लिहून घेणार आहे. प्लस 3 इंटू बघा आता इथे मल्टिप्लाय करायची आहे आपल्याला ह्या टर्मची इथपर्यंत. म्हणजे इथे दिलेला आहे 3 इथं 10,000 इंटू 1. आता जर आपण 10,000चा 1 सोबत मल्टिप्लाय केलं तर 10,000च मल्टिप्लिकेशन येणार आहे आणि 10,000चा मल्टिप्लिकेशन 3 सोबत आपण केलं तर इथं 30,000 येणार आहे. ओके, आता इंटू प्लस ह्या टर्मची मल्टिप्लाय करायची आहे. 100 सोबत आपण 1ची मल्टिप्लाय केली तर 100 येणार आणि 100 सोबत आपण 3ची मल्टिप्लाय केली तर 300 आन्सर येणार आहे. प्लस हा 1 घ्यायचा. आता इथे सर्वांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर बघा इथे 1 आहे इथे 0 0 आणि 0 म्हणजे काय लिहायचं 1 लिहायचं. हा 0 0 आणि 0 ॲज इट इज 0. परत इथे 3 आहे हा 3 0 आणि 0 म्हणजे किती येणार 3 येणार.
आता इथे 0 आहे, इथे 0 आहे, 0 येणार आहे, हा 3 आहे, हा 0 आहे, म्हणजे इथे 3 येणार आणि हा जो 0 आहे आणि 1 आहे ॲज इट इज राहणार. ओके, म्हणजे काय आन्सर येणार आहे 10,30,301. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे x + 1/x³. फर्स्ट टर्म यामध्ये x आहे, सेकंड टर्म 1/x आहे. जसं की आपण फर्स्ट टर्मचा क्यूब घेत असतो म्हणून आपण एक्सचा क्यूब घेणार आहे प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर मल्टिप्लाय सेकंड टर्म घ्यायचा आहे 1/x प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस 1/x म्हणजे सेकंड टर्मचा क्यूब घ्यायचा आहे. नेक्स्ट एक्सचा आपण क्यूब काढला तर काय येणार x³ प्लस इथे 3 इंटू एक्सचा स्क्वेअर x² इंटू 1/x प्लस 3 इंटू एक्स इंटू 1चा स्क्वेअर काय येणार 1 येणार, एक्सचा स्क्वेअर काय येणार x² प्लस 1चा क्यूब 1³ आणि एक्सचा क्यूब x³ येणार. ओके, नेक्स्ट स्टेप आहे x³ प्लस आता आपल्याला ही टर्म सॉल्व करायची आहे म्हणजे 3 इंटू x² इंटू 1 ह्या तिघांची आपण मल्टिप्लाय केली तर इथे येणार आहे 3x² म्हणजे 3 × 1 = 3 आणि हा x² इथे लिहिला आणि डिनॉमिनेटरमध्ये हा x राहणार आहे. नेक्स्ट आता ही टर्म सॉल्व करायची आहे म्हणजे प्लस लिहायचं आहे मध्ये आणि 3 इंटू x इंटू 1 म्हणजे 3 × 1 = 3 आणि हा काय असणार आहे x म्हणजे 3x अपॉन खाली काय आहे डिनॉमिनेटरमध्ये x² प्लस 1/x³ ॲज इट इज. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये x³ प्लस इथे बघा x² आहे म्हणजे x इंटू x x² असं येत असतं म्हणजे 2x आहे इथे म्हणजे 2x आहे तर यामधील एक x या x सोबत कट होईल म्हणजे फक्त इथे राहणार 3x प्लस आता इथे पण 2x आहे म्हणजे हा वरचा x आणि खाली जे 2x आहे त्यामधील एक x कट होणार आहे म्हणजे 3/x राहणार आहे 1/x³ राहणार आहे. ओके, तर फायनल स्टेप म्हणजे आन्सर काय आलेला आहे x³ प्लस 3x प्लस 3/x प्लस 1/3. ओके, नेक्स्ट आहे 7 नंबर एक्झाम्पल 2m + 1/5. यामध्ये फर्स्ट टर्म आहे 2m आणि सेकंड टर्म आहे 1/5 म्हणजे इथे आपल्याला फर्स्ट टर्मचा क्यूब घ्यायचा आहे 2mचा क्यूब प्लस 3 इंटू फर्स्ट टर्मचा क्यूब 2mचा क्यूब घ्यायचा इंटू सेकंड टर्म 1/5 प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म म्हणजे 2m इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर घ्यायचा आहे 1/5चा स्क्वेअर प्लस 1/5चा क्यूब. ओके, आता इथे आपल्याला क्यूब काढायचा आहे 2चा म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 करायचा आहे 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 म्हणजे 8 आणि mचा क्यूब m³ प्लस इथे 3 येणार आहे आणि 2चा स्क्वेअर काढायचा आहे 2 × 2 = 4 mचा स्क्वेअर इंटू 1/5 प्लस आता इथे आपण 3 इंटू 2m ॲज इट इज घेणार आणि इथे 1चा स्क्वेअर काढला तर काय येणार 1 येणार आणि 5चा स्क्वेअर काय येणार 5 × 5 = 25 प्लस 1चा क्यूब 1³ आणि 5चा इथे आपल्याला क्यूब काढायचा आहे म्हणजे 5 5 5 3 वेळा मल्टिप्लाय करायचं आहे 5 × 5 = 25 25 5 = 125. ओके, आता आपल्याला इथे नेक्स्ट घ्यायचं आहे 8m³ ॲज इट इज प्लस इथे आपल्याला ही टर्म सॉल्व करायची आहे म्हणजे 3 इंटू 4 12 12 इंटू 1 12 m² अपॉन डिनॉमिनेटरमध्ये हा 5 घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला ही टर्म सॉल्व करायची आहे म्हणजे 3 × 2 = 6 आणि 6 × 1 = 6 6 इथे m येणार प्लस 6m अपॉन इथे 25 आणि प्लस आपण हा 1/125 ॲज इट इज घेणार आहे. ओके, हे आपलं फायनल आन्सर असणार आहे 8m³ प्लस 12m² प्लस 6m/25 प्लस 1/125. ओके,
नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 नंबर 5x अपॉन y प्लस y अपॉन 5x क्यूब. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण सॉल्व करूया. म्हणजे इथे फर्स्ट टर्म काय आहे 5x अपॉन y आणि सेकंड टर्म आहे y अपॉन 5x. म्हणजे फर्स्ट टर्मचा आपल्याला क्यूब घ्यायचा असतो 5x अपॉन y चा क्यूब घ्यायचा आहे प्लस इथे आपल्याला 3 लिहायचं आहे मल्टिप्लाय जी फर्स्ट टर्म आहे त्याचा आपल्याला स्क्वेअर काढायचा म्हणजे 5x अपॉन y चा स्क्वेअर इंटू y अपॉन 5x म्हणजे हा आता आपला सेकंड टर्म आहे तर आपण मल्टिप्लाय सेकंड टर्म केली. नेक्स्ट आहे 3. इथे आपल्याला फर्स्ट टर्म घ्यायची म्हणजे 5x अपॉन y घेऊया मल्टिप्लाय 5x अपॉन y इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे y अपॉन 5x चा स्क्वेअर इंटू प्लस आहे प्लस सेकंड टर्मचा आपल्याला क्यूब काढायचा. ओके, आता बघा इथे आपण 5चा जर क्यूब काढला तर 125 येतो. एक्सचा क्यूब एक्स क्यूब येणार आहे आणि वायचा क्यूब वाय क्यूब येणार आहे. ठीक आहे, प्लस इथे 3 घेणार आणि मल्टिप्लाय 5चा जर आपण स्क्वेअर काढला तर 25 येणार. एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि इथे वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर इंटू y अपॉन 5x प्लस 3 इंटू 5x अपॉन y इंटू 5yचा स्क्वेअर वाय स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25 आणि इथे एक्सचा स्क्वेअर येणार एक्स स्क्वेअर प्लस इथे वायचा क्यूब काढायचा आहे म्हणजे वाय क्यूब येणार. 5चा क्यूब काढला तर 125 आणि एक्सचा क्यूब एक्स क्यूब. ओके, आता बघा इथे या स्टेपमध्ये पण आपण इथे काय करणार आहे हे इक्वेशन सॉल्व करणार. बघा इथे 25 आहे इथे 5 आहे म्हणून इथे काय येणार 5 1 जा 5 5 5 जा 25. परत आता ह्या स्टेपमध्ये पण आपण इथे घेणार 5 1 जा 5 5 5 जा 25. ओके, आता रिमेनिंग आपण इथे राईट करून घेणार आहे 125x क्यूब अपॉन y क्यूब इंटू इथे 3 आहे आणि इथे काय रिमेन आहे 5x अपॉन y. आता या स्टेपमध्ये बघा इथे आपल्याला दिलेला आहे 3. आता इथे 1 आलेला होता म्हणजे 3 1 जा इथे काय येणार आहे 3 येणार आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये काय येईल इथे 5x. ओके, आणि ही स्टेप आपण ॲज इट इज y क्यूब 120x क्यूब लिहिणार. आता नेक्स्ट स्टेपमध्ये 120x क्यूब अपॉन y क्यूब इंटू 3 5 जार 15x अपॉन y प्लस 3 अपॉन 5x प्लस y क्यूब अपॉन 125x क्यूब. ओके, आता इथे बघा हा y आपला रिमेनिंग राहिलेला होता ना म्हणून आपण 3y ला इथे y राहणार कारण की इथे स्क्वेअरमधून आपण एक y कट केला होता तर एक y रिमेनिंग राहिला होता म्हणून आपण 3y ला इथे 3y लिहिणार आहे. ओके, हे आपला फायनल स्टेप असणार आहे या एक्झाम्पलचा फायनल आन्सर असणार आहे. या ठिकाणी आता हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल आवडला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.